अगोदर आपण जे एक्सप्लेन करत होतो की HTML पेजचं स्ट्रक्चर हे आपलं एक्सप्लेन करायचं स्टार्ट केलं होतं आपण. सांगितलं होतं 2 दिवसामध्ये होऊन जाईल. 3 दिवस घेतलं. कालचा डे सोडला तरी पण 3 दिवस झाले. आज 4था दिवस आहे. 2 दिवसात आपल्याला स्ट्रक्चर कव्हर करायचं होतं. आता दिवस झाले, 3 दिवस होऊन गेले. आजच्या दिवशी ते लेक्चर हे एंडच झालं पाहिजे. जोपर्यंत आजचे टॉपिक कव्हर होत नाही, आज आपल्याला फक्त टॉपिक बघायचंय लिंक अँड मेटा, हे दोनच टॉपिक बघायचे. व्हीएस कोड ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर ओपन करतो, आपण या ठिकाणी डॉक्टर काय ते बघितलंय, HTMLचा लँग्वेज हा ऍट्रिब्यूट्स आहे, त्याचे व्हॅल्यू बघितले, इंग्लिश काय असतं ते, त्यानंतर हेड अँड बॉडी हे बघितलंय. बट हेड मध्ये काय राहिलं आपलं, मेटा हा सेक्शन राहिला आणि लिंक हा सेक्शन राहिला. लिंक आपल्याला ते फेव आयकॉनसाठी घ्यायचे, त्यासाठी. आता हे 2 टॉपिक घ्यायचे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये, आणि ते लेक्चर जो टॉपिक कव्हर होत नाही ते दोन्ही पण मेटा अँड लिंक हे 2 टॉपिक जोपर्यंत कव्हर होत नाही तोपर्यंत आजचं लेक्चर स्टॉप होणार नाही. थोडं आज लेट झालं तरी चालेल. ज्यांना झोपायचं असेल त्यांनी आता लेट झालं तरी चालेल. अजून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन की उद्यापासून एक न्यू ग्रुप क्रिएट केला जाईल. ज्यांची फी त्यांना त्या ग्रुपला ऍड केलं जाईल आणि 20 तारखेपर्यंत तो ग्रुप फायनल केला जाईल आणि 21 तारखेला त्या ग्रुपवर लिंक शेअर केली जाईल. ज्यांनी फी सबमिट केली त्यांनी मेसेज करायचा, मेसेज केल्यानंतर त्यांना ग्रुपला ऍड केलं जाईल. ओके, त्यामध्ये आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाहीये. आपण जे बघत होतो, काय बघितलं होतं, फोल्डर असेट फोल्डर कसं सेट करायचं, फेव आयकॉन ही फाईल कशी बनवायची, फेव आयकॉनच का, त्यानंतर त्याला एक्सटेन्शन ICO का घ्यायचं, पेज घेतलं पण ते घ्यायचं नाही, का घ्यायचं नाही ते पण सांगितलं होतं. बट आता ते कशी इमेज क्रिएट करायची, कशी ऍड करायची, आता ज्यावेळेस फेव आयकॉन यावर मी क्लिक करतो त्यावेळेस ते एम्प्टी आहे. ज्यावेळेस मी क्रिएट करणार त्यावेळेस या ठिकाणी इमेज किंवा आयकॉनिक क्रिएट होणार आहे. जे राईट करून द्यायचं राहिलं होतं अगोदर ते राईट करूया. सर फी कोणती पुढे सांगा ना. हे विश्वंभर, अजून एक ज्याला डाऊट असेल ना त्यांनी लेक्चरच्या लास्ट लेक्चर संपल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला डाऊट विचारायचं तेपर्यंत विचारू शकता. असं नाही की 10 किंवा 5 मिनिटं. एकदा लेक्चर एंड झालं, लेक्चर एंड झाल्यानंतर ज्यांना डाऊट आहे त्यांनी थांबायचे, त्यांनी पण विचारायचे. ज्यांना डाऊट ऐकायला थांबायचे त्यांनी पण थांबायचे. मध्ये लेक्चर मध्ये जर डाऊट विचारलं तर डिस्टर्ब होते बाकीचे. त्यानंतर जे काही डाऊट असतील ते लेक्चरच्या लास्टला विचारायचे आहे. फेवकॉन टू वेब पेज. हे होतं, आपण ते कसं क्रिएट करायचं ते बघितलंय. आणि त्यासाठी जे एक्सटेन्शन आहे ते कोणतं राईट केलं होतं, ICO. icon must be have extension .ICO. हे एक्सटेन्शन कंपल्सरी लागतंय. थोड्या नोट्स राईट करायला होत्या आपल्या परवाच्या लेक्चरमध्ये. आणि जी साईज आहे ती साईज जी सांगितली होती, मिनिमम तुमच्या फेव आयकॉनची मिनिमम साईज असली पाहिजे 60 into 60 पिक्सल टू 30 into 30 पिक्सल. जस्ट 1 मिनिट, डिजेबल करायचं राहिले नाही. जी साईज आहे ते आहे 60 into 60 पिक्सल्स टू 30 into 30 पिक्सल्स. ही साईज आहे ही तुमच्या. तुम्ही 30 बोलता 32 लिहिताय. सॉरी 32 सॉरी. 60 into 60 पिक्सल टू 32 into 32 पिक्सल. एवढी साईज पाहिजे तुमच्या फेव आयकॉनची.
हा, आता एवढी साईज पाहिजे. यामध्ये तुम्ही 20x20 घेतली, 30x30 घेतली तरी चालेल. मिनिमम 60x60 पिक्सल अँड मॅक्झिमम 30x32 पिक्सल, सॉरी 32x32 पिक्सल एवढी साईज पाहिजे तुमच्या फेव आयकॉनची. आणि त्यानंतर तुमचं काय वेब पेज आहे, त्या वेब पेजची साईज पाहिजे 1200 पिक्सल width and 740 pixel height. हे तुमच्या वेब पेजची एवढी साईज असली पाहिजे. जसं आपण पुढे जाऊ वेब पेज क्रिएट करताना सांगेल की ही साईज कशी ऍडजस्ट करायची, काय करायची. हा, आता जे आपल्याला बनायचं होतं कोणतं फेव आयकॉन या क्रिएट करायचं होतं, बट ते आता फोल्डर क्रिएट केलंय. असेट नावाचं फोल्डर क्रिएट केल्यानंतर आपण त्यामध्ये काय केलंय, फाईल पण क्रिएट केली आहे. त्यानंतर आता ते ऍड कसं करायचं, त्यासाठी आपल्याला जे यूज करायचा आहे जो टॅग आहे तो टॅग आहे लिंक टॅग. हा लिंक टॅग यूज करायचा आहे. आता लिंक टॅगला 2 ऍट्रिब्यूट्स येणार आहे. एक येणार आहे REL, त्याला बोलतात रिलेशन, आणि एक येणार आहे HREF म्हणजे हायपर रेफरन्स. हे 2 टॅग येणार आहे. या 2 टॅगची गरज काय किंवा हे यूज केल्यानंतर काय चेंजेस होणार आहे ते अगोदर बघूया थिअरी मध्ये आणि नंतर त्याला प्रॅक्टिकल मध्ये बघूया. रिलेशन टॅग. तर हे जे काही रिलेशन टॅग आहे हा मॅक्झिमम यूज केला जातो तुमचा फाईलचा टाईप सांगण्यासाठी. तुमचा फाईल, तुम्ही जी फाईल रिलेशन किंवा रिलेट करणार आहे किंवा लिंक करणार आहे, लिंक टॅग थ्रू ती फाईल लिंक करणार आहे, त्या फाईलचा जो काही टाईप आहे ते सांगण्याचं काम हा REL म्हणजे रिलेशन टॅग करणार आहे. इट स्पेसिफाय द फाईल टाईप. आणि हा यूज केला जातो, जो रिलेशन टॅग आहे तो यूज केला जातो तुमच्या CSS साठी आणि फेव आयकॉन साठी. जर CSS साठी यूज करताय तर त्याचं रिलेशन तुम्हाला सांगावं लागतं की याचं रिलेशन काय आहे. जसं तुम्ही CSS जर यूज करत असाल, CSS ची फाईल जर लिंक करायची असेल तर त्या ठिकाणी सांगावं लागतं की ही स्टाईल शीट आहे, ही स्टाईल शीटची फाईल आहे. तसं आता तुमचं फेव आयकॉन आपल्याला ते वेब पेजला लिंक करायचंय तर त्याला सांगावं लागतं की हे काय आहे. मग जर CSS साठी तुम्ही लिंक टॅगचा यूज करत असाल तर त्या ठिकाणी त्याला त्याचा टाईप सांगावा लागतो त्या फाईलचा. मग जी CSS ची फाईल आहे ती कशाची आहे, स्टाईल शीटची. ही फाईल यूज करणार आपण CSS साठी. आता आपल्याला तो टॅग यूज करायचा आहे, लिंक टॅग, तो यूज करायचा आहे आयकॉन साठी. मग जी काही फाईल आहे आयकॉनची त्याचा टाईप आपल्याला अगोदर मेन्शन करावा लागतो आणि तो टाईप असणार आहे शॉर्टकट आयकॉन. शॉर्टकट थोडा स्पेस द्यायचा आहे, त्यानंतर आयकॉन फॉर फेव आयकॉन यूज केला जाणार. कशासाठी यूज केला जाणार हा फेव आयकॉन. मग आता जर तुम्ही CSS ची फाईल अटॅच करायची असेल किंवा लिंक करायची असेल तर तुम्हाला त्या फाईलचा टाईप सांगावा लागतो स्टाईल शीट. जर तुम्हाला फेव आयकॉन हे जर लिंक करायचं असेल तर त्या फेव आयकॉनचा टाईप किंवा फेव आयकॉन ही जी फाईल बनवली आपण या ठिकाणी फाईल बनवली बघा, असेट्स मध्ये जी फाईल बनवली ती कोणती आहे, फेव आयकॉन आहे. मग जी फाईल बनवली आहे फेव आयकॉन तर त्याचा टाईप कोणता आहे, तर त्या फेव आयकॉनचा टाईप आहे शॉर्टकट आयकॉन. म्हणजे तुम्हाला अगोदर सांगावं लागतं. मग आता जर तुम्ही फक्त लिंक किंवा रिलेशन तुमच्या टॅग मध्ये यूज करताय तर मग त्या ठिकाणी असं राईट करावं लागतं लिंक RE मीन्स रिलेशन इक्वल टू डबल कोड मध्ये शॉर्टकट आयकॉन. जर तुम्ही फक्त रिलेशन यूज करताय तर तुम्हाला असं राईट करावं लागेल
हा तुम्ही याला सिंटॅक्स पण बोलू शकता. किंवा इथं सिंटॅक्स जर बोललं तर या ठिकाणी मग शॉर्टकट आयकॉन असं राईट करता येणार नाहीये. मग या ठिकाणी राईट करावं लागेल आयकॉन फाईल नेम किंवा फे आयकॉन फाईल नेम किंवा टाईप असं राईट करावं लागेल या ठिकाणी. आता याला सिंटॅक्स नेम द्यायचं. एक्झाम्पल म्हणलं तरी चालेल या ठिकाणी असं. म्हणजे लिंक रिलेशन. जे रिलेशन आता जी तुम्ही लिंक अटॅच करताय लिंक टॅग नाही तर त्याचं रिलेशन काय. जर रिलेशन तुम्ही शॉर्टकट आयकॉन असं दाखवताय तर आपल्या जे काही ब्राउझर आहे त्याला समजणार आहे की जी येणारी फाईल आहे ती असणार आहे फे आयकॉनची. जर तुम्ही या ठिकाणी स्टाईल शीट असं यूज करताय रिलेशन मध्ये तर आपल्या ब्राउझरला समजतं किंवा आपल्या वेब पेजला समजतं किंवा इंडेक्स पेजला समजतं जी काय आपण फाईल युजरने लिंक केली किंवा अटॅच केली ती स्टेसीची आहे. हे सांगण्यासाठी यूज केलं तर REL मीन्स रिलेशन टॅग. मग आता त्या ठिकाणी अजून एक आहे href. त्याला हायपर रेफरन्स पण बोलतात. href. मग href कशासाठी यूज केला जातो. तुमचा href जो आहे तो यूज केला जातो तुमच्या व्हर्च्युअल पाथसाठी. आपल्याकडे 2 टाईपचे पाथ असतात. एक असतो फिजिकल पाथ आणि एक असतो व्हर्च्युअल पाथ. href जो यूज केला जातो तो यूज केला जातो व्हर्च्युअल पाथसाठी. जर तुम्ही इंडस्ट्री लेवलला काम करताय किंवा इंडस्ट्री लेवलला प्रोजेक्ट बनवताय किंवा प्रोफेशनल वेबसाईट बनवताय तर त्या ठिकाणी 99.99% तुम्हाला व्हर्च्युअल पाथच सेट करावा लागतो. त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल पाथ सेट करून चालत नाही. या ठिकाणी राईट करायचे इट इज हायपर रेफरन्स virtual path of file. आता जो href आहे किंवा त्याला हायपर रेफरन्स बोलतात तो हा जो काही ऍट्रिब्यूट्स आहे आपला कशाचा लिंकचा तो हा यूज केला जातो आपल्या हायपर रेफरन्ससाठी. म्हणजे व्हर्च्युअल पाथ जो तुमचा फाईलचा जो पाथ आहे तो तुमचा व्हर्च्युअल असला पाहिजे. मग जसं या ठिकाणी आता शॉर्टकट आयकॉन असं त्याची व्हॅल्यू आपण अटॅच केली आहे. सेम तसंच आता ज्यावेळेस तुम्ही href हा टॅग यूज करणार त्यावेळेस यूज करायचंय href इक्वल टू डबल कोट मध्ये. आता आपल्याला जी फाईल आहे ती बनवली कुठे आपण. आपल्याला फाईल आता अजून CSS शिकलो पण नाही. CSS आपण अजून C पण बघितला नाही. आपण काय बघितलंय थोडंफार फे आयकॉनचं बघितलंय. ती फाईल कशामध्ये बघा त्याचा पाथ काय असेल तर फे आयकॉनचा पाथ काय असेल पब्लिक फोल्डर मध्ये असेल. पब्लिक फोल्डर मध्ये असेट नावाचा फोल्डर आहे. असेट नावाच्या फोल्डर मध्ये फे आयकॉन ही फाईल आहे. मग आता पब्लिक फोल्डर किंवा एवढ्या आतमध्ये आपल्याला जायचं नाही. मग आपण या ठिकाणी पाथ कसा देणार. मग आपला पाथ कसा असेल assets स्लॅश नंतर या फोल्डर मध्ये जे assets फोल्डर आहे या फोल्डर मध्ये काय नेमकी फाईल आहे आपली assets फोल्डर मध्ये. या ठिकाणी बघा assets फोल्डर मध्ये काय नेमकी फाईल आहे. हे assets फोल्डर आहे आपलं. हे assets फोल्डर आहे. या फोल्डर मध्ये काय नेमकी फाईल आहे आपली फेव आयकॉन. मग त्याचा पाथ द्यायचा आहे फेव आयकॉन. त्याचं एक्सटेन्शन .ico डबल कोट कम्प्लीट. मग हा झाला तुमचा व्हर्च्युअल पाथ. हा झाला तुमचा व्हर्च्युअल पाथ. व्हर्च्युअल पाथ अँड फिजिकल पाथ मध्ये नॉर्मल डिफरन्स असतो. तो नॉर्मल डिफरन्स मीन्स या ठिकाणी तुम्ही जसं ऍसेट दिलंय मग या ठिकाणी तुम्ही असं C कोलन म्हणजे हा काय झालाय C ड्राईव्ह झालाय. हा ज्यावेळेस तुम्ही पाथ देता कोणत्याही ठिकाणी हा असा ड्राईव्ह टोटल ऑल पाथ देता तर त्या पाथला बोललं जातं फिजिकल पाथ. हा तुम्ही कुठे यूज करायचा नाहीये. तुम्ही फ्रेशर लेवल आहात त्यावेळेस तुम्ही सगळं ऑल पाथ दिला तरी चालेल. आता हे पाथ मी या ठिकाणी ओपन करतो. आपला फे आयकॉन कशामध्ये आहे ऑनलाईन वेब बॅच वेब ऍप पब्लिक त्यानंतर असेट्स अँड फे आयकॉन. मग त्याचा पाथ केवढा झालाय. C ड्राईव्ह आहे. C ड्राईव्ह मध्ये ऑनलाईन वेब बॅच नावाचं एक फोल्डर आहे.
ऑनलाईन बॅच नावाच्या फोल्डरमध्ये वेब ॲप नावाचे फोल्डर आहे. वेब ॲप नावाच्या फोल्डरमध्ये पब्लिक नावाचे एक फोल्डर आहे आणि पब्लिक नावाच्या फोल्डरमध्ये मग ऍसेट्सची फाईल आहे. सॉरी, ऍसेट्सचे फोल्डर आहे आणि ऍसेट्स फोल्डरमध्ये मग फेव आयकॉन ही फाईल आहे. एवढा मोठा पाथ आहे. हा पाथला बोलतात फिजिकल पाथ. एवढा पाथ तुम्ही कुठेही राईट करायचा नाही. आता हा पाथ बघा, ज्यावेळेस मला कॉपी करणार, हा तुमचा कोणता झालाय. आता आपण जो राईट केलाय याला बोलतात व्हर्च्युअल पाथ आणि जो नेक्स्ट लाईनला राईट केलाय म्हणजे काय, सी ड्राईव्ह ऑनलाईन वेब बॅच नावाचा एक फोल्डर, त्या फोल्डरमध्ये वेब ॲप नावाचा फोल्डर, त्या फोल्डरमध्ये पब्लिक नावाचा फोल्डर, पब्लिक नावाच्या फोल्डरमध्ये ऍसेट नावाचा फोल्डर आणि त्या फोल्डरमध्ये /favicon.ico ही फाईल. इथे काय favicon.ico हा एवढा पाथ झाला. या पाथला बोललं जातं फिजिकल पाथ. असा पाथ कुठे यूज करायचा नाही. तुम्ही प्रेशर लेवलला आहात तर हा यूज केला तरी चालतो. बट जर तुम्ही प्रेशर लेवलला नाहीये, तुम्ही काहीतरी एक्सपिरियन्स आहात किंवा इंडस्ट्री लेवलला काम करताय, त्यावेळेस या असा पाथ यूज करायचा नाही. या पाथला बोललं जातं फिजिकल पाथ आणि हा आहे व्हर्च्युअल पाथ. व्हर्च्युअल पाथ आणि फिजिकल पाथ मध्ये ही कन्सेप्ट पण मोठे, परत थिअरीमध्ये ती घेत बसावं लागेल. शॉर्टकट एवढं समजून घ्या फक्त की आता हे सी ड्राईव्ह ऑनलाईन वेब बॅच नावाचं जिथे काही फोल्डर आहे किंवा वेब ॲप नावाचं फोल्डर, एवढं फोल्डर प्रत्येकाच्या पीसी मध्ये असेल असं नाही किंवा प्रत्येकाच्या सी ड्राईव्ह मध्ये हे फोल्डर असेल असं नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट बनवला त्यावेळेस तुम्ही त्याला हे काय तुमचं प्रोजेक्टचं फोल्डर आहे, हे फोल्डर पास करणार आणि फोल्डर ज्या ठिकाणी रनणार त्या प्रत्येक ठिकाणी असेट असणार आहे. असेट्स मध्ये फेविकॉन ही फाईल असणार आहे. तो कोणत्याही पीसीवर गेला तो इझिली रन करू शकतो व्हर्च्युअल. बट फिजिकल पाथ मध्ये काय आहे, तुमचा ड्राईव्ह आहे, ड्राईव्ह मध्ये फोल्डर आहे, फोल्डर मध्ये फोल्डर आहे, नंतर तुमचं मेन फोल्डर आहे, नंतरची जी फाईल आहे. एवढा पाथ सेम प्रत्येकाच्या पीसी मध्ये असेल असं नाहीये. मग त्या ठिकाणी ती फाईल रन पण होणार नाही, नॉट एक्झिस्ट दाखवेल किंवा ही फाईल या ठिकाणी नाहीच आहे. मग त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फिजिकल पाथ देत बसायचं नाही. त्यामुळे अगोदर सांगितलं 99.99% हा व्हर्च्युअल पाथ यूज केला जातो, फिजिकल पाथ यूज केला जात नाही. तर असा पाथ यूज करायचा नाही. याला रब करतो या ठिकाणी. जो युजच करायचा नाही तो राईट पण करून ठेवत नाही. तर याला बोललं जातं कोणता पाथ, व्हर्च्युअल पाथ. मग आता ज्यावेळेस आपल्याला फेव आयकॉन आपण बघतोय कशाचं, फेव आयकॉनचं ते आपल्याला सेट करायचं अगोदर. मग आता फेव आयकॉनचा जो काही एक्झाम्पल असेल किंवा सिंटॅक्स असेल, मग तो कसा असेल, आता हे दोन्ही एकत्र करायचंय. कोणतं, रिलेशन अँड href. लिंक टॅग मध्ये राईट करायचं ना, लिंक रिलेशन इक्वल टू. आता याचं रिलेशन आपल्याला कोणती फाईल लिंक करायची आहे, फेव आयकॉनची की सीएसएस ची, बोला. फेव आयकॉन. फेव आयकॉन साठी फाईलचा टाईप आयकॉन आहे की शीट आहे, शॉर्टकट आयकॉन. मग आता या ठिकाणी रिलेशन मध्ये पण आपल्याला जी फाईल अटॅच करायची त्याचा टाईप सांगावं लागेल. मग आपली फाईल कोणती आहे, फेव आयकॉन आहे आणि तिचा टाईप आहे शॉर्टकट. थोडा स्पेस द्यायचा आहे आयकॉन. नंतर ते झाल्यानंतर डबल कोट कंप्लीट करायचा आहे. नंतर href इक्वल टू, आता व्हर्च्युअल पाथ द्यायचा आहे. ते फोल्डर कुठे आहे, असेट्स मध्ये आहे. मग तो पाथ या ठिकाणी द्यायचा आहे, असेट्स स्लॅश कोणती फाईल आहे, फेव आयकॉन .ico डबल कोट कम्प्लीट आणि लिंक टॅग कम्प्लीट. अजून एक लक्षात ठेवायचं, लिंक टॅग एंड टॅग नाहीये. जसं आपण अगोदरचे टॅग बघितले, जसं HTML ओपन आहे क्लोज आहे, हेडचा ओपन आहे क्लोज आहे, बॉडीचा ओपन आहे तसा क्लोज आहे, तसं या ठिकाणी याचा ओपन होणार आणि या ठिकाणी तिथे क्लोज होणार. त्याला हेड पार्ट सॉरी एंड पार्ट नाहीये. जसा ज्या टॅगने ओपन होणार आहे त्याच टॅगने तो क्लोज होणार आहे. आता हा झाला त्याचा सिंटॅक्स. तर आपण त्याला आता सेम असं अगोदर त्याला क्रिएट करावं लागेल आपल्याला. हे झालं असं सेम. आता हे झाल्यानंतर
या पाथने किंवा एवढ्या लाईनने तुमचा फेव आयकॉन तुमच्या वेब पेजला शो होणार आहे. त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, 2 वेने आपण तिथपर्यंत जाऊ शकतो सांगितलं होतं. आता आपल्याला फेव आयकॉन क्रिएट करायचे. एक तर इथे राईट क्लिक करायचे, इथे ओपन विथ या ऑप्शनवर क्लिक करायचे. मग या ठिकाणी जर तुमच्याकडे इमेज एडिटिंगचे जर काही ऑप्शन असतील किंवा ऍप्लिकेशन असतील तर तुम्ही या ठिकाणून पण एडिट करू शकता. जर नसेल तर ज्या ठिकाणी आपलं फेव आयकॉन आहे तिथपर्यंत जायचंय. फेव आयकॉन पर्यंत कसं गेलो होतो आपण, ऑनलाईन वेब बॅच, वेब ॲप नावाचं फोल्डर, पब्लिक फोल्डर मध्ये असेट नावाचं फोल्डर आणि त्यामध्ये फेव आयकॉन. मग या ठिकाणी राईट क्लिक करायचे, ओपन विथ तुम्हाला ज्या ठिकाणी एडिट करायचं त्या ठिकाणी ते सेक्शन किंवा जे ऍप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. मग आपण या ठिकाणाला पेंटवर एडिट करूया. मग आता या ठिकाणी जे पिक्सल आहे कसं आहे ते तुम्हाला परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. मग आता जी काही साईज आहे, जे फेव आयकॉन बनायचे त्याची मिनिमम साईज किती असली पाहिजे, 60x60 पिक्सल टू 32x32 पिक्सल. मग आता या ठिकाणी बघा याची साईज आहे 30x26 पिक्सल, एवढी साईज आहे. त्याला फक्त झूम करतोय, बाकीचं काही राईट करत नाहीये. त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आयकॉन क्रिएट करू शकता, इमेज तुम्ही सेट करू शकता. आपण एक सिंपल एक आयकॉन तयार करूया. ऍप्लिकेशन साठी लागतोय तर काहीतरी एक नेम घेऊया. ए घेऊया. आता हे ए नेम घेतलंय, त्याला तुम्ही स्टाईल पण देऊ शकता, एडिटिंग पण करू शकता, डिझाईन पण करू शकता. बट मी त्याला फक्त एवढंच ठेवतोय आणि सेव्ह करतोय. आता याला सेव्ह केल्यानंतर ज्यावेळेस मी व्हीएस कोडवर जाणार, व्हीएस कोडवर गेल्यानंतर या ठिकाणी शो होतंय, येस ऑर नो, फेव आयकॉन मध्ये काहीतरी इमेज शो होते. ब्लर दिसतंय. थोडं ब्लर दिसणार झूम केल्यानंतर ती इमेज ब्लर होणार आहे. पाहिजे त्याला सेट करावं लागतं सगळं, प्रत्येक डिझायनिंगचा पार्ट आपल्याला डीप मध्ये नाही जायचंय त्याच्या. तुम्हाला नंतर तुम्ही आपण काय केलंय फक्त बघा, एक ए घेतलाय आणि त्याला डायरेक्ट सेट केलाय. त्याला थोडं एडिट करावं लागतं, आपण एडिट करत बसलेलो नाही. तुम्हाला पाहिजे नंतर तुम्ही ते एडिट करून घ्या, तुम्हाला जसं पाहिजे तसं एडिट करा. या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की या ठिकाणी अजून त्याला थोडं बनवायचंय, तुम्ही त्याला असं बनवू शकता. या ठिकाणी तुम्हाला वाटतं त्याला थोडी लाइनिंग करायची, या ठिकाणून तुम्ही थोडीफार लाइनिंग करू शकता. असं काहीतरी लाइनिंग करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला बनवू शकता. आपण नॉर्मली बनवलंय फक्त फास्ट, पुढचे टॉपिक घ्यायचे आपल्याला त्यामुळे. मग आता इथे शो झालंय. बट आता ही फाईल आपल्याला पुढे करायची, इंडेक्स फाईलला लिंक करायची. मग आता त्या ठिकाणी काय यूज करावं लागेल, इंडेक्स फाईलला लिंक करायची आहे ना. एवढा पार्ट आपल्याला गरजेचा पण नाही आणि लागत पण नाही. जेवढं शिकतोय तेवढंच. त्या ठिकाणी काय होता, हेड पार्ट मध्ये आता काय करायचं आपल्याला, लिंक हा टॅग यूज करायचा आहे. लिंक पुढे काय राईट केलं होतं, लिंकचे ऍट्रिब्यूट्स रिलेशन इक्वल टू. या ठिकाणी काय राईट करायचंय, ज्या टाईपची फाईल आहे ते टाईप या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. कोणत्या टाईपची फाईल आहे, शॉर्टकट पेस्ट आयकॉन. त्यानंतर पुढे थोडा स्पेस देऊन href इक्वल टू पाथ द्यायचा आहे, व्हर्च्युअल पाथ. आता या ठिकाणी व्हर्च्युअल पाथ द्यायचा आहे. कोणत्या फोल्डर मध्ये आहे, आपलं फेव आयकॉन ही इमेज किंवा आयकॉन कोणत्या फोल्डर मध्ये आहे, असेट्स फोल्डर मध्ये. मग या ठिकाणी यूज करायचंय असेट्स स्लॅश, त्यानंतर पुढे सॉरी त्यानंतर पुढे फेव आयकॉन ही फाईल आहे, फेव आयकॉन .ico ही फाईल आहे. ओके, आता एवढं फक्त यूज केलंय. काय यूज केलं आपण बघा, थोडं झूम करतो. लिंक रिलेशन इक्वल टू शॉर्टकट आयकॉन हा त्या फाईलचा टाईप आहे. रिलेशन तुमचा, रिलेशन मध्ये तुम्हाला त्याचं रिलेशन काय, त्या वर्ड मध्ये मिनिंग काय, REL मीन्स रिलेशन. तुम्ही जी फाईल अटॅच करताय त्याचं रिलेशन काय. मग आता जी काही फाईल अटॅच करताय किंवा लिंक करताय त्याचं रिलेशन अगोदर तुम्हाला सांगावं लागतं, किती कोणते आहे, सेसचे आहे की फेव आयकॉनचे आहे हे तुम्हाला अगोदर सांगावं लागेल. जर फेव आयकॉनचे असेल तर शॉर्टकट आयकॉन हे फाईल टाईप द्यायचं आहे. मग आता याला मी रन करतो, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. सॉरी क्लोज राहिलंय.
ओके, क्लोज करायचं राहिलंय, बट तरी पण झालंय सेम. आणि त्यानंतर त्याला रन करूया. राईट क्लिक, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. आता लाईव्ह सर्व्हर ओपन केल्यानंतर या ठिकाणी दिसतंय बघा, जास्त झूम होत नाहीये ते. या ठिकाणी दिसतोय का ए? आता या ठिकाणी बघा दिसतोय. हो बट आता या ठिकाणी काय झालंय, आपलं जे काही नेम होतं हेडमध्ये आपण अजून कोणता टॅग घेतला होता? याच्या अगोदर कोणता टॅग घेतला होता? बोला. त्याने तुमच्या जे काही वेब पेज असेल टायटल, वेब ऍप आलाय. आता त्या ठिकाणी बघा टायटल पण आलंय. आपण जे काही ऍप्लिकेशन बनवतोय. HTML टॅग राहिला ना. हा बोला, काय राहिले? HTML टॅग गरजेचा नाही, कंपल्सरी. हा बट सॉरी, स्टार्टिंगला आहोत ना आपण, लागेल आपल्याला. झालंय शो जे पाहिजे जसं आपल्याला आयकॉन आला या ठिकाणी. येस सर. ओके. हा मग आता आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे त्याचं नेम पण आलंय. हा फॉर एक्झाम्पल आपण जर एखादी वेबसाईट ओपन केली, कन्सिडर करूया Amazonच घेऊया, Amazon.in ही वेबसाईट ओपन केली. ही ओपन केल्यानंतर या ठिकाणी त्या वेबसाईटचा फेव आयकॉन पण येतोय, वेबसाईटचं नेम येते. हा एक क्वेश्चन विचारला होता, तर सांगितलं होतं फेव आयकॉन मध्ये तुमचं तो कव्हर करू होऊन जाईल. क्वेश्चन लक्षात आहे हा की हे टॅग मध्ये आपण भरपूर गोष्टी यूज करतो, भरपूर साऱ्या गोष्टी यूज करतो. बट हे टॅग, जो हेड टॅग आहे तो कसा होता? रियुजेबल होता. पाहिजे तेव्हाच ब्राउझर त्याला ऍक्सेस करणार जर रिक्वायर असेल तर. मग आता या ठिकाणी मी ज्यावेळेस हेड म्हणजे तुमचा या ठिकाणी काय होणार आहे, पार्ट शो केला जाणार आहे. या ठिकाणी बघा आता काय नेम आहे, ऑनलाईन शॉपिंग साईट हे नेम आहे. या ठिकाणी याला किती मेमरी लागली ते पण शो केलंय. ब्राउझर एक मेमरी काय करतो, कंडक्ट करतो. हा मग आता या ठिकाणी ज्यावेळेस मी दुसऱ्या कोणत्या ऑप्शनवर क्लिक करतो, मोबाईल या ऑप्शनवर क्लिक करतो, या ठिकाणी बघा फेव आयकॉन आहे तोच राहणार आहे. बट जो पुढचा जो काही नेम आहे ते काय झालंय, चेंज झालंय. आता आपल्या ब्राउझरला आपण रिक्वेस्ट सेंड केली किंवा ते रिक्वायर्ड आहे. कोणतं? आता मोबाईल ऍप्लिकेशन किंवा मोबाईल हा सेक्शन ओपन होणं रिक्वायर्ड आहे. जर रिक्वायर्ड असेल आपल्या ब्राउझरला तरच तो शो करेल. आता या ठिकाणी फोनवर मी ज्यावेळेस क्लिक केलं किंवा मोबाईल्सवर ज्यावेळेस क्लिक केलं त्यावेळेस या ठिकाणी मोबाईलचा पार्ट ओपन झाला. ब्राउझरला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस त्यांनी शो केला. प्रत्येक कंटेंट प्रत्येक वेळेस प्रत्येक युजरला मोबाईलच पाहिजे असं नाही ना. ज्यावेळेस मोबाईल पाहिजे त्यावेळेस ब्राउझरला रिक्वेस्ट देणार. ज्यावेळेस ब्राउझरला रिक्वायर्ड असेल त्यावेळेस तो काय करणार, त्या ठिकाणून तो हे टॅग ऍक्सेस करणार आणि शो करणार. थोडं कळालं आता हे टॅग कसा रिक्वायर्ड केला जातो किंवा ऍक्सेस केला जातो. ज्यावेळेस रिक्वायर्ड असेल त्यावेळेस तो ऍक्सेस करणार आणि शो करणार. म्हणजे एक पार्ट कम्प्लीट झाला आपला फेव आयकॉनचा पण. जसा आयकॉन पाहिजे होता तसा आयकॉन पण शो झालाय. वेब पेज हे नेम पाहिजे होतं आपल्या ऍप्लिकेशनला, हे पण झालंय. आता त्यामध्ये एक इंटरव्ह्यूला कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन SRC अँड HREF. कारण की या ठिकाणी आता जे HREF आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ड्राईव्हचा पाथ दिला तरी चालतो. म्हणजे तुम्ही कोणत्या फोल्डरमध्ये आहात असे या ठिकाणी पाथ दिला तरी चालतो. बट तो चुकीचा आहे. ऑर्गनायझेशन लेवलला, प्रेशर लेवलला तो ठीक आहे, करेक्ट आहे. असा पाथ द्यायचा नाही. जर तुम्ही असा पाथ देताय तर त्याला फिजिकल पाथ बोललं जातं. असा पाथ द्यायचा नाहीये. मग आता इंडस्ट्री लेवलला किंवा ऑर्गनायझेशन लेवलला इव्हन एक्सपिरियन्स लेवलला सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. तर तो क्वेश्चन आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन SRC अँड HREF. याचा आन्सर खूप सिंपल आहे. What is difference between SRC? SRC बघितलंय आपण, पुढे बघितलं SRC अँड HREF. फोल्डर बनवताना बघितलं आपण याला. बट आता याचा ऍक्च्युअल यूज काय ते बघायचंय
किंवा यामध्ये डिफरन्स काय. यामधील सिंपल डिफरन्स आहे जे काय तुमचं एसआरसी आहे त्या एसआरसी ला बोललं जातं गेटर अँड एच रेफ याला बोललं जातं सेटर. आता गेटर सेटर ज्यावाल्यांना लवकर कळेल, बाकीचे सी वाले डीएस वाले किंवा जे न्यू आहे ज्यांनी आताशी फर्स्ट स्टार्ट केले त्यांना थोडं समजण्यासाठी हार्ड जाईल, पण हा क्वेश्चन एक्सपिरियन्स लेवलचा आहे. फ्रेशरला शक्यतो कोणी विचारत नाही एसआरसी आणि एच रेफ मधील डिफरन्स काय. मग आता या ठिकाणी जे एच रेफ आहे आणि एसआरसी आहे त्याचा या ठिकाणी आपण आन्सर बघूया की ऍक्च्युअली याचा आन्सर काय आहे. तर एसआरसी हे गेटर आहे आणि हे फक्त तुमचा पाथ गेट करतं. तुमचा जो काय पाथ आहे ना तो गेट करतं किंवा घेतं आणि नंतर डिस्प्ले करतं. एसआरसी फोल्डरचं काम आहे किंवा एसआरसी लाच बोललं जातं गेटर अँड एचरेपला बोललं जातं सेटर. जसं जावामध्ये जर व्हॅल्यू घ्यायची असेल तर गेट मेथड यूज केली जाते, जर व्हॅल्यू सेट करायची असेल तर सेटर मेथड यूज केली जाते. मग सिंपल वर्ड मध्ये सांगायचं एसआरसी इज अ गेटर अँड एचरेप इज अ सेटर. जर डीप मध्ये परत त्याला पण एक्सप्लेन करायचं असेल तर मग ते परत हा पार्ट खूप मोठा जाईल, 1 तास त्याच्यातच जाईल गेटर काय आणि सेटर काय. त्यामुळे सिंपल वर्ड मध्ये लक्षात ठेवायचंय एसआरसी इज अ गेटर, एसआरसी is a getter. It is used to get the value किंवा get the path राईट करूया. व्हॅल्यू या ठिकाणी व्हॅल्यू आपल्या जावामध्ये get the path and display the file. And href is a setter. It is used to set the path, and access the file. आता एसआरसी आणि एचआरएफ हे सोपं आहे. एसआरसी मीन्स काय, एसआरसी इज अ गेटर, इट इज यूज टू गेट द पाथ अँड डिस्प्ले द फाईल. अँड एचरेफ इज अ सेटर, इट इज यूज टू सेट द पाथ अँड ऍक्सेस द फाईल. आता या ठिकाणी 2 वेगवेगळ्या मेथड आहे. या ठिकाणी एक गेटर आहे, सिंपल वर्ड मध्ये जास्त लक्षात राहायचं एवढं लक्षात ठेवायचं एसआरसी इज अ गेटर आणि एचरेफ इज अ सेटर. जर त्यामध्ये पण विचारलं की गेटर मीन्स काय काम करतं किंवा कसं वर्क करतं तर मग सांगायचंय इट इज यूज टू गेट द पाथ अँड डिस्प्ले द फाईल. अगोदर काय करणार, गेट म्हणजे घेणे, पाथ घेणार आणि नंतर ते डिस्प्ले करणार. आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी एसआरसी मध्ये काहीतरी फाईल्स बनवणार त्या ठिकाणी तो पाथ घेणार आणि नंतर डिस्प्ले करणार. बट ज्यावेळेस हे एचरेप आहे त्याला बोललं जातं सेटर. तर सेटरचं काम आहे इट इज यूज टू सेट द पाथ अँड ऍक्सेस द फाईल. सेट द पाथ अँड ऍक्सेस द फाईल. आता ही जे काय सेट द पाथ किंवा ऍक्सेस द फाईल कसं वर्क करतं ते बघा. या ठिकाणी काय केलंय बघा अगोदर, पाथ सेट काय एचरेपचा हायपर रेफरन्स जो आहे त्याचा अगोदर काय केलाय, पाथ सेट केलाय, त्यानंतर त्याने तो ऍक्सेस केलाय. आता हे जे काही ऍसेट्स फेव आयकॉन हे फाईल ही दुसरीकडे आहे, index.html या फाईलमध्ये किंवा या वेब पेज मध्ये ती नाहीये. या फाईलचा पाथ index.html मध्ये आपण काय केलं अगोदर सेट केलाय आणि सेट केल्यानंतर त्याने तो काय केलाय ऍक्सेस केलाय. सेट केल्यानंतर त्याने काय केलं तो ऍक्सेस केलाय. सिंपल वे मध्ये थोडं लक्ष आलंय सेटर कसं आहे. जर त्याला अजूनच जर बघायचं गेलं अजून जर बघायला गेलं तर दाखवतो. यामध्ये अजून काही राईट केलेलं नाही आपण. राईट क्लिक करायचंय, इन्स्पेक्ट वर क्लिक करायचंय. इन्स्पेक्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेटवर्कचं एक ऑप्शन आहे, नेटवर्कच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश करायचंय. रिफ्रेश केल्यानंतर बाकीचा कंटेंट
जस्ट 1 मिनिट. स्क्रीन एका साईडला गेली आहे. बाकीच्या फाईल शो नाही होते, काहीतरी इश्यू दिसतोय. नाहीतर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं असतं गेट आणि सेट फाईलच्या नेटवर्कला कशा शो केल्या जातात. ठिकाणी थोडा नेट काहीतरी इश्यू आहे त्याचा, त्यामुळे प्रॉपरली शो होत नाहीये. नाहीतर ऍक्च्युअल मध्ये परत थोडं डीप मध्ये दाखवलं असतं की गेट अँड सेट कसे वर्क करतात. कशामध्ये? फ्रंट एंड मध्ये, जावा मध्ये नाही किंवा सीपी मध्ये नाही, फ्रंट एंड मध्ये. तर हा क्वेश्चन एक्सपिरियन्स लेवलला विचारला तो, बट आयटीचं मार्केट सध्या खूप कसं आहे, खूप कॉम्पिटिशन आहे. जर चुकून विचारला गेला फ्रेशरला, सॉरी एक्सपिरियन्स लेवलला हा क्वेश्चन विचारला तो, जर चुकून फ्रेशर लेवलला जर विचारला गेला तर कमीत कमी एसआरसी आणि एचरेप हे काय हे माहित असणं गरजेचं आहे. जर गेटर असेल तर सिम्पली सांगू शकता तुम्ही की हा काय करणार आहे, पाथ घेणार आहे आणि डिस्प्ले करणार आहे. जर एचरेप असेल तर सांगायचं सेटर आहे, काय करणार, पाथ सेट करणार आणि ती फाईल ऍक्सेस करणार. हे सिम्पल वर्ड मध्ये सांगायचं आहे तुम्हाला. हे आहे तुमचं इंटरव्ह्यूचा क्वेश्चन, एक्सपिरियन्स लेवलचा आहे. बट जर विचारला प्रेशर लेवलला तरी पण सांगता आला पाहिजे. त्यामध्ये खूप मोठं काय आहे असं नाही, बट जावावाल्यांना तो इझिली कळून जाईल, किंवा त्यांची सीपीपी झाली त्यांना, त्यांची जावा झाली त्यांना इझिली कळेल गेटर सेटर कसं असतं किंवा कसं वर्क करतं. आपल्याला तेवढं पण जास्त डीप मध्ये जायचं नाही. तर पुढचा जो पार्ट आहे आपल्या या सेक्शन मध्ये, हेड होतं, लिंक होतं, टायटल झालंय. त्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे मेटा. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मेटा मेटा इन हेड सेक्शन. तर आता हा इम्पॉर्टंट काय, हा आपल्याला थोडा जास्त वेळ जाणार आहे की हा इम्पॉर्टंट काय, याची गरज काय, किंवा हा आलाय कशासाठी. तर आता मेटा इन हेड सेक्शन दिसताना तो एका लाईन मध्ये आहे. जस्ट हॅलो, लेक्चर चालू आहे नंतर. नाही येतात, नाही जमणार बॅचला काय. तर आता जो मेटा आहे, तर मेटाचा मिनिंग आहे मेटा डेटा. आता परत मेटा डेटा म्हणजे काय, तो कशासाठी यूज केला तो, ते सगळं बघायचं आहे आपल्याला. मेटा मीन्स मेटा डेटा. किंवा मेटा मीन्स, राईट करतो फक्त, मीन्स मेटा डेटा. तर आता मेटा डेटा का किंवा याचा यूज का केला जातो, दिसताना ती फक्त एक लाईन आहे. या ठिकाणी बघा, परत एकदा दाखवतो. असं यूज केलं जातं आणि या ठिकाणी फक्त सिंपल लाईन राईट केली जाते. ती लाईन आहे काय, मेटा कॅरेक्टर सेट इक्वल टू डबल कोड मध्ये UTF -8 हे असं फक्त एवढं राईट केलं जातं. बट त्याचा मिनिंग खूप मोठा आहे आणि याचा ऍक्च्युअल यूज काय किंवा ही कशासाठी लागतं, प्रत्येक फाईलमध्ये किंवा प्रत्येक जी प्रोफेशनल वेबसाईट बघितली त्या ठिकाणी तुम्हाला मेटा हे यूज केलेलं दिसेल. तर मेटाचा मिनिंग होतो मेटा डेटा. तर त्यासाठी ते यूज कशासाठी केलं जातं किंवा ते काय आहे, मॅक्झिमम ते यूज केलं जातं. एक लक्षात ठेवायचंय, तुमची वेबसाईट SEO फ्रेंडली होण्यासाठी, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन यासाठी यूज केलं जातं, किंवा वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी, किंवा वेब स्पायडरसाठी. आता वेब स्पायडर काय, रिस्पॉन्सिव्ह काय, किंवा SEO फ्रेंडली मीन्स सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे काय, किंवा क्रॉलर्स हे काय, यासाठी ते यूज केलं जातं. प्रत्येक पार्ट आपण एक एक बघूया. मेटा डेटा comprises
of information about your page. Provide to web crawlers. हे इम्पॉर्टंट आहे. Crawlers and web spiders. तर सगळ्यात फर्स्ट लक्षात ठेवायचं, जे मेटा डेटा आहे ते तुमचं काही वेब पेज आहे, त्याची ऑल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी शो केली जाते. बट म्हणताल ती एकच लाईन आहे, त्यामध्ये कशी शो केली जाते, काय केलं जातं, हे सगळं बघायचं. तर प्रोव्हाइड टू वेब क्रॉलर्स अँड वेब स्पायडर्स. वेब क्रॉलर्स काय किंवा वेब स्पायडर्स काय, त्यांचा ऍक्च्युअली यूज काय, ते कशासाठी आले, त्यांच्या आपल्या मेटा डेटामध्ये काय काम आहे, हे आपण सगळं बघणार आहे. फक्त एवढं सध्या एवढं लक्षात ठेवायचं की जे काही मेटा हा टॅग यूज केला जातो, त्या टॅग मध्ये तुमच्या जी काही वेबसाईट आहे त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कलेक्ट केलेली असते, की तुमची वेबसाईट कशा रिलेटेड आहे. तुमची जी वेबसाईट आहे ती शॉप रिलेटेड आहे, हॉस्पिटल रिलेटेड आहे, कॉलेज रिलेटेड आहे, ऑर्गनायझेशन रिलेटेड आहे, जी काय ज्या रिलेटेड तुमची जी वेबसाईट असेल ती इन्फॉर्मेशन किंवा तो डेटा त्या मेटामध्ये कलेक्ट केलेला असतो. तर आता यांचा मॅक्झिमम मेटाचा यूज केला जातो वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर साठी. आणि नेक्स्ट जो यूज केला जातो तो आहे SEO साठी. SEO हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. वाटताना फक्त ते 3 वर्ड आहे. SEO त्याचा मिनिंग होतो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता ज्यांना डिजिटल मार्केटिंग किंवा जे BBA किंवा BBA-CA किंवा MBA जे करतात त्यांना याचा मिनिंग माहित असेल, किंवा हा एक टाईपचा एक सब्जेक्टच आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. याच्यावर डिपेंड आहे तुमची वेबसाईट किती युजर व्हिजिट करणार आहे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा जो काही कंटेंट आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा कंटेंट ऍक्च्युअल मध्ये खूप मोठा आहे. की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय, ते कशासाठी यूज केलं जातं, हा कन्सेप्ट आपल्या वेब डेव्हलपमेंटचा नाही आणि फ्रंट एंडचा पण नाही. बट जोपर्यंत तुमची वेबसाईट SEO फ्रेंडली होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी जास्त युजर व्हिजिट करत नाही. आणि जो नेक्स्ट यूज केला जातो तो आहे मेटा इज one of the option for making page SEO friendly and responsive. आता हा रिस्पॉन्सिव्ह हा वर्ड तुम्हाला पुढे चालून भरपूरच ऐकायला भेटणार आहे. तो काय आहे, कसा आहे किंवा कशासाठी यूज केला जातो. बट त्या अगोदर अजून एक लक्षात ठेवायचं, फक्त रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी मेटा टॅग जर एकदा तुम्ही यूज केला आणि तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह होती असं नाही. त्यातलं एक ऑप्शन आहे रिस्पॉन्सिव्ह करण्यासाठी भरपूर साऱ्या मेथड यूज केल्या जातात. त्यामधील एक ऑप्शन आहे तुमचं मेटा. तुमची वेबसाईट ही रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी मेटाचा यूज केला जातो. नंतर तुमची वेबसाईट SEO फ्रेंडली बनवण्यासाठी मेटाचा यूज केला जातो. त्यानंतर वेब क्रॉलर्स अँड वेब स्पायडर साठी मेटाचा यूज केला जातो. आणि मेटा मीन्स मेटा डेटा. आता या ठिकाणी थिअरीवरून तर तुम्हाला जास्त काही कळणार नाहीये की मेटा डेटाचा ऍक्च्युअल यूज काय. तर त्यासाठी आता आपण जाऊया लाईव्ह किंवा आपल्या क्रोमकडे. त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह थ्रू एक्सप्लेन होईल. आता ज्यावेळेस तुम्ही कोणतीही वेबसाईट ओपन करता
किंवा सर्च करता किंवा कोणत्या फील्ड रिलेटेड तुम्ही वेबसाईट ओपन करतात. तर कन्सिडर करतो की मी वेबसाईट ओपन करतोय. टॉप सॉफ्टवेअर कंपनीज इन द वर्ल्ड असं काहीतरी सर्च करतो. ज्यावेळेस हे सर्च करतो त्यावेळेस या ठिकाणी भरपूर साऱ्या वेबसाईट व्हिजिट होतात किंवा तुम्हाला दिसतात. फर्स्ट आहे विकिपीडिया, नंतर कंपनीज मार्केट कॅप, नंतर द सॉफ्टवेअर रिपोर्ट, अशा भरपूर साऱ्या वेबसाईट ओपन होतात. आणि एक टॉपिक ज्यावेळेस तुम्ही सर्च करतात, एक टॉपिक सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लाखो वेबसाईट त्या रिलेटेड दिसणार आहे. काय दिसणार आहे? लाखो वेबसाईट त्या रिलेटेड तुम्हाला दिसणार आहे. बट आता लाखो वेबसाईट आहे त्यामध्ये या 4-5 किंवा 10-15 वेबसाईट सगळ्यात वर किंवा टॉपला का दिसतात? त्यामागे जे रिझन आहे ते आहे मेटा डेटा. आता मेटा डेटा का किंवा त्यामध्ये असा काय कंटेंट आहे? मेटा डेटा त्यामधील एक ऑप्शन आहे. फक्त मेटा डेटाचा यूज करून तुमची वेबसाईट टॉपला व्हिजिट होणार नाही किंवा टॉपला शो केली जाणार नाही. मेटा डेटा त्यामधील एक ऑप्शन आहे की मेटा डेटाचा यूज तुमची वेबसाईट टॉपला आणण्यासाठी केला जातो. आता ज्यावेळेस मी असं सर्च करतो किंवा एखादी इंडस्ट्री आहे किंवा एखादी क्लासेस आहे, फॉर एक्झाम्पल टॉप फुल स्टॅक प्रोजेक्ट्स असं काहीतरी सर्च करतो. तर या ठिकाणी बघा भरपूर सारे वेबसाईट आले. फर्स्ट कोणते आले? गिग्स फॉर गिग्स, त्यानंतर रोड मॅप, नंतर युट्यूब चालेल, नंतर ट्युरिंग, नंतर गिटहब, अशा वेबसाईट शो होतात. बट आता या ठिकाणी लाखो वेबसाईट आहे या रिलेटेड, मग याच वेबसाईट का शो केल्या जातात? कोणाला सांगता येईल थोडंफार? येईल सांगता कोणाला? सर त्या एसईओ फ्रेंडली आहे सर. ओके, एसईओ फ्रेंडली आहे म्हणून. ओके, ते रिझन आहे, एसईओ फ्रेंडलीच आहे. बट अजून मी काहीतरी तर आपण काहीतरी एखाद्या क्लासेसचं नेम सर्च करूया. सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट इन हैदराबाद, टॉप सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट इन हैदराबाद. तर या ठिकाणी सर्च केल्यानंतर हे बघा काय आलंय, भरपूर सारे वेबसाईट आले. आता या भरपूर साऱ्या वेबसाईट आल्या. तर फर्स्ट जी वेबसाईट येते किंवा जी सेकंड वेबसाईट येते, ही वेबसाईट याच पोझिशनला येण्याचं रिझन काय? तर त्याला आणण्याचं रिझन किंवा जी वेबसाईट या ठिकाणी शो केली जाते त्यामागचं जे रिझन आहे ते आहे मेटा किंवा मेटा डेटा. आपण या ठिकाणी कुठं मेटा डेटा पुढं वर्ड पण दिसत नाही, तर मग मेटा डेटा थ्रू या ठिकाणी येते का? तर आपले जे काही गुगल आहे, गुगल भरपूर सारे प्रत्येक ब्राउझरला सर्च इंजिन आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं. प्रत्येक ब्राउझरला काय सर्च इंजिन आहे. आता प्रत्येक ब्राउझरला सर्च इंजिन आहे आणि कोण काय सर्च करतं हे प्रत्येक पर्सन किंवा कंपनीचे एम्प्लॉई बघत बसू शकत नाही, कारण की या ठिकाणी मिलियन्स मध्ये युजर आहेत. मिलियन्स मध्ये युजर भरपूर सारा कंटेंट रोज सर्च करताय. मग कशा रिलेटेड काय सर्च करताय किंवा काय सर्च केल्यानंतर काय त्यांना शो करायचंय हे प्रत्येक एम्प्लॉय बघत बसणार नाही. तर मग त्यासाठी गुगलने जे यूज केलंय रोबोट, त्याला बोलतात बोट्स. गुगल या वर्कसाठी किंवा या कामासाठी यूज करतो रोबोट्स आणि त्या रोबोटला बोलतात बोट्स. आणि जे काही बोट्स यूज करतं, आता जर तुम्ही काहीतरी सर्च केलं, सर्च करायला कुठं जाणार आहे? गुगलवर. गुगलवर ज्यावेळेस सर्च करतात त्यावेळेस सर्च इंजिन, आता गुगलचं सर्च इंजिन कोणतं आहे? क्रोम. तुम्हाला ते क्रोमवर घेऊन जाणार. त्यावेळेस क्रोमवर तुम्ही जे काही सर्च करता, सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जे काही सर्च करतात त्याचा डेटा सगळा कलेक्ट ठेवण्याचं काम रोबोट्स करतात. किंवा काय सर्च केल्यानंतर काय शो करायचं आहे, तर मग त्या रोबोटला बोलतात बोट्स. आणि ते बोट्स प्रोव्हाइड करतात वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स.
जे या ठिकाणी राईट केलंय ना आपण, वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स हे काय आहे? तर ते आहे बोट्स. गुगलचे जे 2 बोट्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स. या ठिकाणी याविषयी भरपूर सारे कंप्लेंट पण झाले आहे. असेल तर 5 ते 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी किंवा मॅक्झिमम 7-8 वर्षापूर्वी जर सर्च केलं की टॉप इडियट इन वर्ल्ड, तर नेम शो केलं जायचं डोनाल्ड ट्रम्प यांचं. तर आता जर एखाद्या ठिकाणी जर सर्च करताय, गुगल करोडामध्ये किंवा मिलियन्स मध्ये पीपल्स यूज करतात, आणि त्या ठिकाणी जर मी सर्च करतोय, आता येते की नाही माहित नाही, सर्च करून बघूया. टॉप इडियट इन द वर्ल्ड. या ठिकाणी आता सध्या दाखवत नाही. आपण ज्यावेळेस जे सर्च केलं तर त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचं नेम शो केलं जायचं. ज्यावेळेस कोणी सर्च केलं टॉप इडियट इन द वर्ल्ड, तर आता ते शो का केलं जायचं त्याच्या मागचं रिझन आहे का? ज्यावेळेस मी काहीतरी वेबसाईट किंवा कोणताही कंटेंट त्या ठिकाणी बघतोय एखाद्या वेबसाईटवर, आणि डोनाल्ड ट्रम्प आहे, त्यांचे कोणतरी कॉम्पिटिटर असणार किंवा विरोधक असणार आहे, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांची काहीतरी इन्फॉर्मेशन यायची, तर त्या ठिकाणी ते कमेंट करायचे. कमेंट काय करायची? टॉप इडियट्स इन द वर्ल्ड किंवा असं काहीतरी कमेंट करायची. तर त्या सगळ्या कमेंट, आता कोणताही पर्सन किंवा कोणताही एम्प्लॉय त्या सर्च इंजिनवर काम करत नाहीये, तर त्या ठिकाणी काम केलं जायचं वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स. यासाठी हे जे तुम्हाला आता सांगतोय ना की डोनाल्ड ट्रम्प यांचं नेम शो केलं जायचं, आणि अगोदर सांगितलं लेक्चरच्या स्टार्टिंगला कोणत्या आपल्याला वेब डेव्हलपमेंटची बॅच स्टार्ट झाली त्यावेळेस सांगितलं होतं की जे काही वेब आहे, वेबला रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस आहे, आणि प्रत्येक गव्हर्नमेंटकडे त्याचा ऍक्सेस असतो की कोणता डेटा शो झाला पाहिजे आणि कोणता डेटा शो नाही झाला पाहिजे. तर ज्यावेळेस असा डेटा शो केला जायचा गुगलवर, तर त्यावेळेस गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना बोलून घेण्यात आलं होतं मीटिंगमध्ये की तुमचं जे काही इंजिन आहे, ज्यावेळेस टॉप इडियट इन द वर्ल्ड सर्च करताय त्यावेळेस त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव शो करताय किंवा नेम शो केलं जाते. हे कसं काय केलं जाते? तुम्हाला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही, किंवा तुम्ही हटकून करताय, किंवा तुम्हाला विरोधकांनी काहीतरी पैसे दिले असतील त्यामुळे तुम्ही आमचं नेम शो करताय. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस सुंदर पिचाई एक्सप्लेन करत होते, तर त्यावेळेस त्यांनी एक्सप्लेन करताना सांगितलं की प्रत्येक ब्राउझरवर जे इंजिन आहे त्या ठिकाणी कोणताही पर्सन काम करत नाहीये, तर त्या ठिकाणी रोबोट सेट केलेले आहेत, आणि त्याला बोलला तो गुगल बोट्स. आणि त्या गुगल बोट्स मध्ये जे काही टाईप येतात ते आहे तुमचं वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स. हे जे काही बोट्स आहेत, वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स, ते डेटा काय करतात? कलेक्ट करतात, की या रिलेटेड कोणता डेटा आहे तो कलेक्ट करतात मेटा इन्फॉर्मेशन थ्रू. आणि ते डेटा कलेक्ट केल्यानंतर जो डेटा त्यांच्याकडे सगळ्यात जास्त आलाय तो डेटा ते सगळ्यात फर्स्टला व्हिजिट केला जातो किंवा शो केला जातो. आता त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प रिलेटेड भरपूर सारी इन्फॉर्मेशन यायची, भरपूर सारे पेजेस यायचे, भरपूर साऱ्या न्यूज यायच्या. तर त्यांचे जे काही विरोधक होते ते कमेंट करताना इडिट्स अशा नावाने नेमने कमेंट करायचे, आणि ते कमेंट वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स कलेक्ट करायचे. आणि ज्यावेळेस कोणी सर्च केलं दुसऱ्या वेळेस की टॉप इडियट इन द वर्ल्ड, तर त्यांचं नेम शो केलं जायचं. मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आमची कुणाची चूक नाही किंवा आमची कंपनी हटकून असं करत नाही, तर यामागे आमचे बोट्स आहे, त्या बोट्सवर जसा कंटेंट दिला जातो ते तसे शो करतात. मग आता या ठिकाणी ते वेब क्रॉलर्स यूज केले जातात, आणि ते वेब क्रॉलर्स कोणाचा डेटा कंटेन करतात किंवा कलेक्ट करतात? मेटा डेटाचा. आणि त्यानंतर आता हे कळालंय की वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स. आपल्याला डीप मध्ये नाही जायचे की वेब क्रॉलर्स आणि स्पायडर्स हे कसे वर्क करतात, किंवा स्पायडर कसं वर्क करते, किंवा क्रॉलर्स कसं वर्क करते, आपल्याला एवढं डीप मध्ये जायचंय. फक्त लक्षात ठेवायचं की तुम्ही जे सर्च करता किंवा बाकीचे काही इन्फॉर्मेशन सर्च करता, त्या सर्च केल्यानंतर त्याला कलेक्ट कोण करतात? तर त्यांना कलेक्ट करण्याचं काम रोबोट्स करतात, त्यालाच बोलतात बोट्स. आणि बोट्स मध्ये येतात वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स.
आणि ते मेटा डेटाची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. आता या ठिकाणी ज्यावेळेस मी सर्च केलंय, काय सर्च केलं होतं, केलंय का? टॉप सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट इन हैदराबाद. ज्यावेळेस मी सर्च करतो, या ठिकाणी आता सॉफ्टवेअर आहे, या ठिकाणी मी करतो डेटा सायन्स. सध्या मार्केटमध्ये आहे डेटा सायन्स इन्स्टिट्यूट इन हैदराबाद किंवा इंडिया करूया डायरेक्ट. इंडिया केल्यानंतर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या वेबसाईट या ठिकाणी ओपन झाले. बट आता तर हे 2 इन्स्टिट्यूट आहे का ते सगळ्यात भारी शिकवतात? नाही. तर या ठिकाणी 2 कंटेंट यूज केले जातात. सगळ्यात अगोदर तुमचा मेटा डेटा, की तुमच्या मेटा डेटामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ते अगोदर दाखवली जाते. आणि दुसरं म्हणजे तर त्याचा यूज केला जातो ऍड्स, गुगल ऍड्सचा यूज केला जातो. आता गुगल ऍड्स, ठीक आहे, आपण राईट नाही करत, फक्त ओरली सांगतो. लक्षात ठेवा, गुगल ऍड्स असा एक कन्सेप्ट आहे. त्या ठिकाणी तुम्ही गुगल ऍड्स ही बिझनेस रिलेटेड आहे. प्रत्येक टेक्नॉलॉजी आल्यानंतर ते काहीतरी बिझनेस बघणार आहे. तसं गुगल ऍड्स एक ऍप्लिकेशन आहे, गुगलच आहे. त्याला गुगल ऍड्स या ऍप्लिकेशनला बोलवतात ऍडवर्ड्स. त्याला बोलवतात ऍडवर्ड्स. हे ऍप्लिकेशन आहे गुगलचं. या ठिकाणी जर तुम्ही तुमचे स्वतःचं काही शॉप असेल, शॉपची वेबसाईट बनवताय, त्यानंतर तुमचं काहीतरी इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या इन्स्टिट्यूटची वेबसाईट बनवताय, कोणतरी हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलची वेबसाईट बनवताय, गव्हर्नमेंटचा काहीतरी प्रोडक्ट आहे, त्याची वेबसाईट बनवताय. ती वेबसाईट बनवल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं, ऍडवर्ड्स यावर रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी बघा साइन इनचं ऑप्शन आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. कशाला? ऍडवर्ड्सला. आणि ज्यावेळेस तुम्ही जेवढे पैसे पेड करणार, त्यांच्या क्रायटेरियामध्ये जे काय त्यांचं अमाऊंट असेल तेवढं तुम्ही जर पेड केलं तर तुमची वेबसाईट सगळ्यात टॉपला शो केली जाते, सगळ्यात टॉपला. असं नाही की प्रत्येक वेळेस मेटाचा यूज करूनच तुमची वेबसाईट टॉपला व्हिजिट केली जाईल किंवा शो केली जाईल. बाकीचे पण भरपूर सारे ऑप्शन आहे ना. प्रत्येक जण बसलाय तो काहीतरी बिझनेस साठीच बसलाय, आणि आपण जर काहीतरी वेबसाईट बनवतोय आणि ती जर आपली टॉपला दिसत नसेल, कोणी पण भरपूर जण असे तयार आहे पैसे देण्यासाठी, बट मग आता ती वेबसाईट ओळखायची कशी? तर ज्यावेळेस ती वेबसाईट ओपन होते, आता या ठिकाणी मी काही सर्च केलंय, विच इन्स्टिट्यूट इज द बेस्ट फॉर डेटा सायन्स इन इंडिया. मग आता डेटा सायन्स मध्ये अशी कोणती इन्स्टिट्यूट आहे ती टॉपला आहे किंवा बेस्ट आहे, ही सर्च केल्यानंतर ज्या वेबसाईट ओपन होतात, आता ही प्रत्येक वेबसाईट आता या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये असेल, यांचा मेटा डेटाचा कंटेंट त्याचा असेल. बट जर तुम्ही त्यांनी गुगल ऍड्स चा यूज करून ती वेबसाईट जर शो केली असेल तर या ठिकाणी एडी असं ऑप्शन येतं. आता या ठिकाणी एडी असं ऑप्शन येत नाहीये. म्हणलं ह्या ज्या काही वेबसाईट केल्या जातात त्या कशासाठी केल्या जात असतील? कशाचा यूज करून? मेटा डेटाचा. बट काही सिक्युरिटी पर्पजमुळे, आता जर तुम्हाला कळलं, आता प्रत्येक युजर वेबसाईट ओपन केल्यानंतर बघत नाही ना की या ठिकाणी एडी आहे की नाही, किंवा एडीचा मिनिंग काय होतो. नॉर्मल पीपल आहे त्याला एडीचा मिनिंग माहित नाही, वेबसाईट सगळ्यात फर्स्ट असते, तो क्लिक करणार आणि ओपन करणार आणि त्यामधील डेटा घेणार. बट आता जे काही प्रोफेशनल पीपल आहे किंवा प्रोफेशनल पर्सन आहे त्यांना माहित झालं आता की काय, या ठिकाणी जर एडी असेल तर समजा ती वेबसाईट काय केली आहे, पैसे पेड करून काय केली आहे, प्रमोट केली आहे. मग ती वेबसाईट काय करणार नाही, व्हिजिट करणार नाही. मग त्यामुळे अशा काही सिक्युरिटी इश्यूमुळे, आता सिक्युरिटी त्या ठिकाणी काय होणार आहे, जर तुम्हाला कळालं की पैसे पेड करून प्रमोट केलेली वेबसाईट आहे तर तुम्ही ती यूज करणार नाही, आणि मग त्यांचा पैसे पेड करून पण काही फायदा होणार नाही. त्यामुळे काय काय वेबसाईटला ते एडीचं ऑप्शन पण येत नाहीये. किंवा अजून मी काहीतरी दुसरं सर्च करतो, डेटा सायन्स होतं, या ठिकाणी परत फुल स्टॅकच करूया. बेस्ट फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इन इंडिया. आता ज्यावेळेस मी बेस्ट फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इन इंडिया केलं त्यावेळेस हा कंटेंट किंवा ही जी काही एक्सेल ही काही वेबसाईट आहे ती ओपन झाली. नंतर कोडिंग निंजाज ही सेकंडला ओपन झाली. बट आता मग ही वेबसाईट कशामुळे ओपन झाली, ही नरेश आयटी ही वेबसाईट या ठिकाणी शो झाली. मग आता या ठिकाणी मेटा डेटाचा यूज कसा केला जातो ते बघायचं आहे आपल्याला. मग त्या अगोदर आपण मेटाचा जो सिंटॅक्स आहे तो राईट करून घेऊया.
मेटा, त्यानंतर पुढे असणार आहे कॅर सेट, इक्वल टू डबल कोट मध्ये UTF अँड 8. आता हा कंटेंट किंवा मेटामध्ये तुम्हाला कळालं की मेटामध्ये काय करणार आहे, बट आता हा कॅर सेट कशासाठी आहे किंवा त्याचा यूज काय आहे. आता जो कॅर सेट आहे, प्रत्येक कॅर सेट मीन्स कॅरेक्टर सेट, प्रत्येक लँग्वेज मध्ये प्रत्येक कॅरेक्टर सेट असतो ना, तसं आता या ठिकाणी युटीएफचा सेट घ्यायचा आहे आपल्याला. हे ऍट्रिब्यूट्स आहे कॅर सेट आणि युटीएफ ही त्याची व्हॅल्यू आहे. आता युटीएफ म्हणजे काय, युटीएफ ला बोललं जातं युनिकोड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मॅट. आता युनिकोड, आता प्रत्येक लँग्वेजचा काहीतरी एक युनिकोड असतो आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट ओपन करतात या ठिकाणी 8च या असंच शो केलं जातं किंवा 8 हीच व्हॅल्यू शो केली जाते, तर त्यामागे काहीतरी रिझन असेल. तर अगोदर युटीएफ म्हणजे काय ते लक्षात घ्या. UTF means Unicode Transformation Format. याला बोललं जातं युटीएफ. बट आता या युटीएफची किंवा युटीएफ 8 असं का राईट केलं किंवा याची गरज काय. 8 चा जो मिनिंग आहे तो आहे बीट. हे जे 8 आहे ना ते बीट या फॉर्मॅटमध्ये शो केलं आहे. आता या ठिकाणी प्रत्येक वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला युटीएफ 8च दिसेल. प्रत्येक वेबसाईट, कोणती वेबसाईट ज्यावेळेस आपल्या कंट्रीमध्ये ज्या वेबसाईट आहेत त्या ओपन करतात, इव्हन USA ज्या वेबसाईट आहेत त्या ओपन करतात, त्यावेळेस तुम्हाला युटीएफ 8च दिसेल. बट युटीएफ मध्ये 8 चा मिनिंग आहे 8 बीट. तर त्या ठिकाणी त्याचे 3 पार्ट केले जातात, 8 बीट, 16 बीट आणि 32 बीट. तर 8 बीट कशासाठी यूज केलं जातं, 60 बीट कशासाठी यूज केलं जातं आणि 32 बीट कशासाठी यूज केलं जातं ते आपल्याला बघायचंय. जे 8 बीट आहे ते यूज केलं जातं आपल्या इंग्लिशसाठी. इंग्लिशमध्ये तुमची US असेल, ब्रिटन असेल, इंडिया असेल, ज्या ज्या ठिकाणी इंग्लिश यूज केलं जाते त्या ठिकाणी तुम्ही मेटा कॅरेक्टर सेट मध्ये UTF 8 हेच 8 बीट मध्ये यूज करावं लागतं. तेव्हा 8 बीट मध्ये ते तुमचा जो काय कोड आहे तो ट्रान्सफर केला जातो किंवा ट्रान्सलेट केला जातो. कारण की प्रत्येक लँग्वेज ही प्रत्येक कंपायलरला समजते असं नाही. कारण की ज्यावेळेस आपल्याला HTML चा जो काय ऍट्रिब्यूट्स आहे लँग्वेज, नंतर पुढे काय राईट केलं होतं इंग्लिश US, इंग्लिश इंडियन, जे आपण बघितलं होतं तोच कन्सेप्ट थोडाफार या ठिकाणी आहे. जो काय 8 बीटचा यूज केला जातो तो गेला तो इंग्लिश साठी. आणि त्यानंतर आहे 16 बीट. 16 बीटचा जो यूज केला जातो, आता ती लँग्वेज कोणती असेल सांगता येईल कोणाला. 8 बीटचं सगळीकडे दिसेल. आता आपण ज्या काही वेबसाईट आपल्या ठिकाणी शो केल्या जातात, आतापर्यंत आपण फक्त इंडियन, US किंवा ब्रिटन याच वेबसाईट आपण बघितलंय. बट ज्यावेळेस तुम्ही कोरियन किंवा जपानीज वेबसाईट बघतात त्या ठिकाणी तो कोड, तो कॅरेक्टर सेट 8 बीट एवढ्याच्या मध्ये बसत नाहीये. तर त्यामध्ये त्याला 8 बीट मध्ये बसत नाही, त्यामुळे त्याला 16 बीट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. कारण की इंग्लिश मध्ये जे वर्ड आहे ते वर्ड छोटेले आहे, बट जे कोरियन लँग्वेज मध्ये काही वर्ड आहे किंवा जपानीज लँग्वेज मध्ये काही वर्ड आहे ते खूप मोठे आहे, ते 8 बीट मध्ये बसत नाही. तर त्यांना ट्रान्सफॉर करण्यासाठी किंवा ट्रान्सलेट करण्यासाठी 16 बीटचीच गरज आहे. हे जसं इंग्लिश साठी यूज केलं जातं तसं 16 बीट कोरियन साठी यूज केलं जातं. कोरियन असेल, जपानीज असेल, या टाईपच्या ज्या लँग्वेज येतात त्यांसाठी यूज केलं जातं. यासाठी यूज केलं जातं 16 बीट, म्हणजे लास्ट आहे 32 बीट.
32 बीट हे यूज केलं जातं चायना आणि अरेबिक लँग्वेजसाठी. मग आता इंग्लिश मध्ये आपले 2-3 टाईप बघितले होते आपण, ते या ठिकाणी राईट करूया. कोणती इंग्लिश? इंडियन, त्यानंतर ब्रिटन पण आहे, त्याला जीबी असं राईट करतात, नंतर US. ज्यावेळेस या लँग्वेज मध्ये वेबसाईट बनवल्या जातात त्यावेळेस जो काही मेटाचा कॅरेक्टर सेट आहे तो 8 बीट मध्ये घेतला जातो. ज्यावेळेस कोरियन आणि जपानीज लँग्वेज आहे त्यांचा कॅरेक्टर सेट हा 16 बीट मध्ये घेतला जातो. आणि ज्या चायनाज आणि अरेबिक ज्या वेबसाईट आहे त्यांचा कॅरेक्टर सेट हा 32 बीट मध्ये घेतला जातो. UTF म्हणजे काय? युनिकोड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मॅट. आता प्रत्येक लँग्वेजचा काहीतरी कोड असणार आहे. तो कोड आपल्याला आपल्या वेब मध्ये काय करायचंय? कन्व्हर्ट करायचा आहे. तो कन्व्हर्ट करून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी UTF करणार आहे. बट आता या ठिकाणी जरी 8 यूज केला तर तो फक्त इंडियन लँग्वेज किंवा 8 बीट मध्ये जेवढं वर्ड बसताय तेवढेच तो कन्व्हर्ट करेल. आता बीट काय, बाईट काय, या आता प्रत्येकाला माहित असेल. जे फर्स्ट इयर सेकंड इयर आहे त्यांना बीट बाईट हा कन्सेप्ट माहित असेल. बीट कशाला बोलतात, बाईट कशाला बोलतात. इंग्लिश वर्ड जे काय आहे आपल्या वेब पेज मध्ये किंवा वेब पेज बनवण्यासाठी आपण जे वर्ड यूज करतो ते ऑल वर्ड 8 बीट मध्ये बसतात. बट जे कोरियन किंवा जपानीज जे काही वर्ड आहे ते 8 बीट मध्ये बसत नाही, त्यासाठी यूज केला जातो 16 बीट. आणि चायनीज किंवा चायना किंवा अरेबिक या ज्या काही लँग्वेज आहे किंवा यांच्या ज्या काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट 60 आणि 8 बीट मध्ये बसत नाही, त्यासाठी यूज केला जातो 32 बीट. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एखादी वेबसाईट ओपन करतो, अमेझॉनची घेऊया. Amazon.in ही कशाची आहे? इंडियन वेबसाईट आहे. आता ही इंडियन वेबसाईट आहे, त्याच्या राईट साईडला क्लिक करायचंय, इन्स्पेक्ट वर क्लिक करतोय आणि इन्स्पेक्ट वर क्लिक केल्यानंतर याचा मेटा सेक्शन ओपन करूया. हेड कशामध्ये असणार आहे? सॉरी, हेड मध्ये काय असणार आहे? मेटा असणार आहे. मेटा सेक्शन ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा UTF-8 मेटा कॅरसेट मीन्स कॅरेक्टर सेट इक्वल टू UTF-8. इंडियन वेबसाईटचा पण काय हाच आहे सेम. आता USA ची अमेझॉनची जी वेबसाईट आहे त्याचा पाथ काय? Amazon.com. हे आता USA ची वेबसाईट. राईट साईडला क्लिक करूया, इन्स्पेक्ट वर क्लिक करूया, त्यानंतर या वेबसाईटचा हेड सेक्शन ओपन करायचा आहे. हेड सेक्शन मध्ये असणार आहे मेटा. याचा UTF काय बघा, कॅरेक्टर सेटचा UTF जो आहे तो पण 8 आहे. बट या दोन्ही वेबसाईट मध्ये एक जो चेंजेस आहे तो कशाचा आहे बघा. ज्यावेळेस मी USA ची वेबसाईट ओपन करतो त्या ठिकाणी इंग्लिश कोणती आहे? US. आणि ज्यावेळेस मी इंडियाची वेबसाईट ओपन करतो त्या ठिकाणी जी इंग्लिश आहे ती आहे इंडियन. बट दोन्ही लँग्वेजची किंवा दोन्ही वेबसाईट मध्ये UTF सेम आहे. आणि आपण राईट करताना पण काय केलंय बघा, इंग्लिश, इंडियन आणि US दोन्हीसाठी जे काही UTF आहे हे सेम आहे. आणि आता तो मेन कंटेंट, आता UTF-8 का, 16 का, 32 का किंवा कुठे कुठे यूज केलं ते आपण बघितलंय. बट आता अगोदर आपण जे सर्च केलं होतं बेस्ट फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इन इंडिया. आता प्रत्येक वेळेस आपण असं सर्च करेल असं नाही. मी नेक्स्ट टाइम काय सर्च करेल? टॉप फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इन इंडिया किंवा फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इन इंडिया एवढं सर्च करेल. आता हा सगळा कंटेंट हा एक कीवर्ड्स आहे आणि कीवर्ड्स थ्रू तुम्हाला ते पास करावं लागतात व्हॅल्यू. मग त्या कशा पास करतात किंवा तो मेटामध्ये कसा राईट केला असतो तो बघा. आता ज्यावेळेस मी वेबसाईट ओपन करतो, कोणती आहे? एक्सेल नावाची जी काय फुल स्टॅक इन्स्टिट्यूट आहे ती वेबसाईट ओपन करतो. वेबसाईट ओपन केल्यानंतर वेबसाईट ओपन होते बघा. यावर राईट साईडला क्लिक करतोय, इन्स्पेक्ट या ऑप्शनवर क्लिक करतोय आणि इन्स्पेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत पुढे जायचंय हेड सेक्शन मध्ये. हेड सेक्शन मध्ये कोणता सेक्शन बघायचा आपल्याला? कोणता टॅग बघायचा आहे? मेटा. आता या ठिकाणी मेटा टॅग मध्ये काय काय राईट केले बघा. कंटेंट, कीवर्ड सांगितलं होतं आता, कीवर्ड्स आणि त्याचा कंटेंट किंवा त्याच्या व्हॅल्यू. फुल स्टॅक डेव्हलपमेंट ट्रेनिंग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट सर्टिफिकेशन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स, फुल स्टॅक डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट,
फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स, डेटा सायंटिस्ट कोर्स, डेटा सायन्स सर्टिफिकेशन फ्रॉम IBM. आता ज्यावेळेस कोणता युजर या रिलेटेड काहीतरी कीवर्ड्स सर्च करणार क्रोमला किंवा कोणत्याही सर्च इंजिनला जाऊन, त्यावेळेस ही वेबसाईट टॉपला व्हिजिट केली जाणार. कारण की हे आणि ते जर मॅच झालं तर तुमचं जे काही बोर्ड्स आहे, गुगल जे बोर्ड्स यूज करतं, कोणते वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स, आपण नोट्स मध्ये राईट केलंय बघा. वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स मेटा डेटा कंटेंट कलेक्ट करण्यासाठी यूज करतात. आता त्यांना माहित नाही की आता ऍक्च्युअल युजरला लागतंय काय. ते काय बघणार, जो काही युजर आहे त्यांनी सर्च काय केलंय आणि सर्च केलेला कंटेंट कोणत्या वेबसाईट मध्ये दिसतोय, कोणत्या वेबसाईटच्या मेटा कंटेंट मध्ये दिसतोय. अगोदर सांगितलं तुमच्या जे काही प्रोजेक्ट आहे, जी काही वेबसाईट आहे, त्यासाठी जे काही इन्फॉर्मेशन आहे, ऑल इन्फॉर्मेशन मेटा मध्ये सेव्ह केलेली असते किंवा राईट केलेली असते. मग ज्यावेळेस युजर एवढं सगळं सर्च करणार तर ही वेबसाईट त्याला काय करणार, टॉपला शो केली जाणार. या रिलेटेड काहीतरी जर सर्च केलं तर ही वेबसाईट टॉपला शो केली जाणार. बट मग असं एक डाऊट पडू शकतो की ही वेबसाईट मध्ये जर असं असेल तर प्रत्येक वेबसाईट बनवणारा हा कंटेंट प्रत्येक वेबसाईट बनवणार बनेल टॉप फुल स्टॅक ट्रेनिंग किंवा बेस्ट फुल स्टॅक ट्रेनिंग कोर्स इन इंडिया, प्रत्येक जण असं या ठिकाणी राईट करेल. मग त्याची पण शो करेल का, नाही. फक्त एवढंच सर चेक केलं तर असं नाही. जे काही तुमचे वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्स आहे फक्त एवढंच चेक करत असं नाही, हा एक पार्ट आहे त्यांचा चेक करण्यासाठी. असं भरपूर सारा कंटेंट, तुमची जी वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही, SEO फ्रेंडली आहे की नाही, हे सगळं सर्च केलं जातं आणि मगच तुमची वेबसाईट टॉपला शो केली जाते. एक तर तुम्ही कोडिंग थ्रू तिला टॉपला शो करू शकता, नाही तर तुम्ही जे काही गुगल ऍड्स आहे त्यावर पेमेंट करून त्याने पण तुम्ही शो करू शकता. बट तुमच्या वेबसाईटच्या अगोदर त्या ठिकाणी AD असं ऑप्शन आहे, A आणि D, म्हणजे तुम्ही हे ऍड्सचा यूज करून ही वेबसाईट प्रमोट केली आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस मी सर्च काय केलं होतं बघा, बेस्ट फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इंडिया. आता बेस्ट फक्त हा वर्ड काढून घेतोय आणि टाईप करतोय टॉप फुल स्टॅक इन्स्टिट्यूट इन इंडिया. आता या ठिकाणी भरपूर साऱ्या इन्स्टिट्यूट आले. आता या ठिकाणी इंडियाचं काढून घेतो, या ठिकाणी पुणे घेतोय. पुणे घेतल्यावर बघा दुसरी वेबसाईट आली किंवा दुसरी इन्स्टिट्यूट आली. आता हे काढून घेतलं मी, या ठिकाणी हैदराबाद घेतोय. आता हैदराबाद घेतलंय, हैदराबाद घेतल्यानंतर भरपूर साऱ्या इन्स्टिट्यूट आले. आता फर्स्ट जे आले PW स्किल्स आले, त्यानंतर वुस्कोडर आले, भरपूर सारे आहे. त्यामध्ये जर कोणती एखादी वेबसाईट जर क्लिक केली, कन्सिडर करा की मी नरेश साईट या वेबसाईटवर क्लिक करतोय. ही वेबसाईट ओपन झाली, राईट साईडला जातोय, इन्स्पेक्टर क्लिक करतोय आणि त्यांचा आपण मेटाचा कंटेंट बघूया त्यांनी काय रेट केलाय. मेटाचा कंटेंट भरपूर मोठा आहे त्यांचा. या ठिकाणी बघा काय दिले बघा, फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स ट्रेनिंग, ऑनलाईन कोर्सेस ट्रेनिंग. त्यानंतर या ठिकाणी बघा काय रेट केलंय, नरेश इज द बेस्ट फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट कोर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन हैदराबाद. आपण सर्च पण काय केलं होतं बघा, सर्च पण काय केलं होतं, बेस्ट फुल स्टॅक कोर्स इन हैदराबाद. या रिलेटेड जे काही वर्ड्स ज्या ठिकाणी क्रॉलर्स, वेब क्रॉलर्स आणि वेब स्पायडर्सला भेटणार, ज्या वेबसाईट मध्ये ते मेटामध्ये राईट केले असतील ती वेबसाईट युजर समोर शो केली जाईल. फक्त तेवढाच एक पार्ट बघितला तो असं नाही, त्यामध्ये भरपूर सारे पार्ट चेक केले जातात. SEO फ्रेंडली आहे की नाही, ती रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही, त्यानंतर त्या ठिकाणी जो काही मेटामध्ये जो कंटेंट ऍड केलाय तो सर्च केलेला कंटेंट आणि मेटामधील कंटेंट दोन्ही मॅच होत आहे की नाही हे सगळं चेक केलं जातं. आता मेटामध्ये अजून पण भरपूर सारा कंटेंट आहे. सॉरी 10:30 वाजली. आता आपण अजून मेटाचं काही राईटच नाही केलंय, सॉरी मेटाचं फक्त थिअरी राईट केले. इकडे आपण एक्झाम्पल मध्ये अजून काही बघितलेलं नाहीये. ठीक आहे, चालेल, थोडं लेट झालंय, त्याला अजून अर्धा तास जाईल म्हणजे 11 वाजता. ठीक आहे, स्टॉप करायचं इथेच, बाकी उद्या बघायचे की घ्यायचे पुढे बोला.
घेतलं तरी चालेल सर. जॉईन केले तेव्हा 115 120 जण होते, आता 106 राहिले. शेवटपर्यंत घेतलं तर 50च राहतील. ते मला परत उद्या शिकवावं लागेल. ओके. हा, आतापर्यंत जे झाले त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? कन्सेप्ट थोड्या ट्रिकी आहे, थोड्या वेब डेव्हलपमेंटच्या कोर्सच्या थोड्या बाहेरच्या आहे. बट कोणाला काही डाऊट आहे का आता जे घेतलं आपण तेवढ्यामध्ये? हा, इव्हन आता जे सांगितलंय मेटामध्ये फक्त तेवढंच आहे असं नाही. फक्त मेटा एक्सप्लेन करायचा म्हणलं तर 2-3 दिवस जातील, एवढा मोठा मेटा आहे. बट बेसिक इन्फॉर्मेशन मेटामध्ये कशी असते, काय असते, कोणती वेबसाईट कधी शो केलं ती हे दाखवण्यासाठी फक्त तुम्हाला मेटा सांगितलंय किंवा मेटाची इन्फॉर्मेशन थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. ओके. हा, कोणाला काही डाऊट आहे का? ओके, ठीक आहे. नसेल तर आपण एकदा चॅटचं सेक्शन ऑन करतो म्हणजे तुम्ही प्रेझेंटी द्यायला मोकळे. हा, विश्वंभर आहे का? विश्वंभर काय डाऊट होता? बोल. सर, हा, अभिजित बोल. तुम्ही लिंक रिलेशन विषयी थोडं सांगू शकता का आणखी काही? कशाबद्दल? लिंक रेल नावाचं आहे. आवाज येत नाही तुमचा क्लिअर. बाकीच्यांना येतोय का आवाज? लिंक रेल नावाचं ते नव्हतं का सर, त्याच्यामुळे शॉर्टकट काहीतरी होतं. ओके. हा, त्याच्याविषयी थोडं सांगू शकता का आणखी? ओके, ठीक आहे, चालेल. जस्ट प्रश्न करतो. कुठे गेले आपला नोट्स? हे जे राईट केलंय याबद्दल बोलताय? हो सर. ओके. आता हे जे काही लिंक आहे, हा जो काही टॅग आहे, या टॅग मध्ये 2 ऍट्रिब्यूट्स येतात, एक रिलेशन आणि एक href, असे 2 ऍट्रिब्यूट्स येतात. बट आता हे जे 2 काही ऍट्रिब्यूट्स आहेत हे तुम्ही अल्टर करून राईट केले तरी चालतात. हा, ओके, ते सांगायचं राहिले. हे अल्टर करून राईट केले तरी चालतात. हे मॅन्डेटरी नाही की हा पार्ट इथे झाला पाहिजे, याला तुम्ही अल्टर केलं तरी चालतं. इव्हन लिंक टॅगच्या अगोदर किंवा टायटल टॅगच्या अगोदर लिंक टॅग घेतला तरी चालतो, त्याला तुम्ही कसं अल्टर राईट केलं तरी चालतं. हा, मग आता हे काही रिलेशन आहे, तुम्हाला रिलेशन दाखवायचंय. हा, मग तुम्ही जे पुढे href किंवा हायपर रेफरन्स थ्रू काहीतरी फाईल अटॅच करणार आहे, तर ती फाईल अटॅच करणार आहे, त्या फाईलचा टाईप कोणता आहे हे रिलेशनला तुम्हाला अगोदर सांगावं लागतं. जर ती फाईल CSS ची असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्टाईल शीट असं राईट करावं लागेल. बट आपण अजून CSS चं काही बघितलेलं नाही. आपल्याला जी फाईल अटॅच करायची होती ती होती कशाची? फेव आयकॉनची. आणि फेव आयकॉन ही जी काही फाईल आहे त्याचा जो टाईप आहे त्या टाईप तो आहे शॉर्टकट आयकॉन. जर तुम्हाला CSS ची फाईल अटॅच करायची असेल तर त्या ठिकाणी स्टाईल शीट हे रिलेशन मध्ये दाखवावं लागतं. जर तुम्हाला फेव आयकॉनची फाईल अटॅच करायची असेल किंवा लिंक करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या रिलेशन दाखवावं लागतं की फेव आयकॉन आहे. तुमच्या लिंक टॅगला समजलं पाहिजे की तुम्हाला काय अटॅच करायचंय. मग त्या अगोदर ती फाईल अटॅच करण्याच्या अगोदर ती कोणत्या टाईपची फाईल आहे त्या अगोदर सांगावं लागतं. जर तुम्ही फेव आयकॉन करताय तर त्याचा टाईप आहे शॉर्टकट आयकॉन. मग आता या ठिकाणी खाली बघा काय केलंय आपण, रिलेशन इक्वल टू शॉर्टकट आयकॉन. जर या ठिकाणी CSS ची फाईल असते, इथे शॉर्टकट आयकॉन आहे ना, या ठिकाणी जर CSS ची फाईल असते तर या ठिकाणी राईट केलं असतं आपण स्टाईल शीट हे असं राईट केलं असतं. बट ही CSS ची फाईल नाहीये तर या ठिकाणी मग काय राईट करावं लागणार आहे? काय राईट करावं लागणार आहे? शॉर्टकट आयकॉन. कारण की आपण जी फाईल अटॅच करतोय ती फाईलचं टाईप किंवा ती फाईल आहे ती आहे फेव आयकॉनची आणि फेव आयकॉन या फाईलचा टाईप आहे शॉर्टकट आयकॉन. मग तुम्ही याला अल्टर राईट केलं तरी चालतं, असं आहे असं ठेवलं तरी चालतं. हा, या अगोदर आपण टायटल टॅग नंतर घेतलंय त्याला अगोदर घेतलं तरी चालतं, कसं अल्टर केलं तरी चालतं त्याला. ओके, थोडं क्लिअर झालंय अभिजित? यस सर. ओके. ओके, अजून कोणाला काही डाऊट?
ओके ठीक आहे. जर कोणाला काही डाऊट नसेल तर मी पण लेफ्ट होतो. अगोदर प्रेझेंटी काउंट करतो मग लेफ्ट होतो.